लोगन के बकरा मंडी में बड़े बड़े बकरे देख सकते हैं अपन। ये है अपने साथ में जुबैर भाई ना? जुबैर भाई। हाँ जुबैर भाई अपने साथ में। अस्सलाम वालेकुम भाई। क्या लाए जुबैर भाई? रेंज बोल रहे इसके 30,000। इसके 30,000 रुपये। कितने दांत पे बकरा है ये? 2 दांत का बकरा। 2 दांत का दिखाओ वाला। सही में 2 दांत का बकरा है। और वो क्या चांद है क्या उसमें? चांद वैसे नहीं वो सिर के ऊपर। हाँ चांद वाला है। चांद वाला मतलब चांद है नहीं वो, पर जो बोलने के लिए उसका कुछ मतलब नहीं बनता ना भाई, पर है कि नहीं? कितने तक मांग रहे इसको? 25 तक मांग रहे। 25 तक। और कितने बकरे लाए ले? 4-5 बकरे। ये बकरे का क्या बोल रहे हैं? ब्लैक वाले कोटा का ये वाला उसको बोलने को 70,000 बोल रहे हैं, बोलने को 70,000 बोल रहे हैं। जोड़े 55,000 के देने के 60,000 में। देने के 60,000 में 55 तक के मंगले। मांग रहे कितने बकरे लाए थे आज? 7 आते। कितने बकरे? 7 आते, 4 रहे अभी। 7 आते। कहाँ गए तुम? पाटस वाले पाटस वाले। कौन है ये भाई का नाम आपको? हमारे भाई हो। क्या नाम है? मुबारक मुबारक भाई। और आपका नाम? शकूर भाई। शकूर भाई और ये जुबैर भाई। 3 जन। और भी है क्या? ये भाई वो पीछे वाला ये बीटल का बकरा। इधर लो इधर खुले जगह पे लो जरा दिखेगा वो। थोड़ा पीछे लो भाई। बीटल का बकरा देख सकते भाई। इनका नाम क्या बोले? नाम बोल। अशफाक भाई। क्या बोल रहे हैं अशफाक भाई बकरे के? 50,000 रुपये मांग रहे 40 तक देंगे अब। 40 तक देंगे। क्या दांत पे बकरा है? ये 8 दांत पे पूरा। 8 दांत पे पूरा। 2.5 साल बीटल का बकरा है ना? बीटल है। क्या वजन रहेगा इसका? वजन रहेगा ना 95-100 के आसपास। 95-100 देख सकते हो। घर पास भी है ना महीने। बाजार के अंदर कितने का मंगे इसको? बाजार में जा रहा हूँ 35-38 के आसपास मांग रहे हैं। 35-38। हाँ। पैर का थोड़ा प्रॉब्लम है क्या भाई? नहीं थोड़ा प्रॉब्लम है, खुर का प्रॉब्लम है। खुर का प्रॉब्लम है। खाने पीने में तो ओके ना भाई? ये व्यापार का है या घर का है? हाँ मतलब घर का है घर का ही बकरा है। कहाँ रहने हो तुम? सुपा में सुपा में। ठीक है नंबर बताओ अशोक भाई। 9011 9011 35 35 65 65 19। 19। जुबैर भाई का नंबर बताओ। जुबैर भाई नंबर बताओ। 99 99 75 75 83 83 61 61 45 45। और बकरे क्या रेंज से कितने रेंज तक के? 30,000 से लेके 35-30 के रेंज तक है। 35-30 के। और वजन में क्या आएंगे? 80-90 किलो जिंदा। 80-90 किलो। ये काला वाला बकरा कितना आएगा? 80 किलो है वो। 80 किलो। और ये वाला वो भी वो रेंज का है। वो रेंज का। इसकी फाइनल 110 किलो है। ये 110 किलो पक्का है क्या? पक्का मेरे को कम लग रहा है। नहीं वेट करके लाए भाई। ठीक है चले। अगर कोई वेट की वीडियो मंगा था ना तो दे देना चलेगा भाई। और ये मेंढा कितने का? मेंढे का 18,000। कितने बोल रहे मेंढे के? 18,000। 20 बोल रहे 18 में देने का है। 2 दांत पे हो? 2 दांत। कुर्बानी को चल जाएगा ना? हाँ 2 दांत पे चलता है। इसके क्यों इतने कम पैसे मांग रहे? मेंढा है ना वो। मेंढा है मतलब लोग लेते नहीं ज़्यादा इसके लिए। असल कुर्बानी इसकी थी। असल कुर्बानी इसकी थी बराबर। ज्यादातर अभी शौकीन लोग बकरे को करते बकरे हैं, के बराबर। वो एक्टिव रहते हैं खेलने करने में इसके लिए। मेंढा क्या वजन पे आएगा? मेरा तकरीबन 25-30 किलो का weight है। 25-30 किलो। कितने अभी तक कितने बकरे बेच दिए यहाँ पे? 4-5 बकरे बेचे। 4 से 5। ठीक है तो भाई अगर कॉल वगैरह आए तो करो रिप्लाई उसको, इंशाल्लाह हो जाएगा। फिर देख रहे हैं भाई यहाँ पे लोनत की बकरा मंडी में बोर के बकरे लाए हुए। टोटल कितने 8 बकरे हैं यहाँ पे। कलर देख सकते हो। कुछ उस्मानाबादी क्रॉस है, गावरान क्रॉस है नाही काही? नाही 2 क्रॉस आहे। हा आणि हा शिरोई क्रॉस आहे। तो शिरोई क्रॉस आहे आणि हा ते आहेत बोरचेच आहेत। तो प्रथमेश भाई अपने साथ में यहाँ पे लोनत की बकरा मंडी में ये बोर के बकरे लाए हुए। उसके अंदर सबसे बड़ा बकरा ये वाला है। प्रथमेश भाऊ क्या बोल रहे कीमत इनकी? 40,000 सांगितले। 40,000 रुपये सांगितले। आणि कितीपर्यंत मागते ते? 240ला सगळे मागतात। किती? 240ला। 2,40,000 रुपयाला म्हणजे एक कितीला पडलं? 30,000। 30,000 रुपयाला। काय वजनावर असं नाही बकरं? हे सगळ्यात मोठं आहे ना? सगळ्यात मोठं कोणतं आहे? हेच आहे. काय वजनावर असं नाही? 90 किलो. किती दातावर? 2 दातावर. 2 दातावर आहे. दाखव बरं.
आणि सगळे खच्ची वगैरे नाही आहे? कोणते खच्ची? 6 कच्चे आहेत, 2 अंडे. हा अंडू आहे का? कारण की हा ब्रीडिंगला वापरला ना लई भारी जाईल ना. 2 दातावरती 90 किलो म्हणल्यावरती तो बऱ्यापैकी वाढत. आणि बाकीचे ते सगळ्यात कमी कोणतं आहे म्हणजे वजनाला कमी आणि किमतीला पण कमी? तो कितीला होईल शेवट? 7 मागितले तर सगळे 240ला. 240ला मागितले आणि फोडून पुढून 40 एकाच सांगितले. 40 एकाचे सांगितले. तुमची अपेक्षा काय किती? 35 आले पाहिजे. 35 आले पाहिजे. ठीक आहे चालेल. प्रथमेश शेठ नंबर सांगा बरं. 8104 8104 27 19 16. 27 19 16. कुठलं गाव आपलं? जनजने सासवड. धंदे सासवड. आणि पुण्यामध्ये जर का एखादी मी घेतलं तर डिलिव्हरी होईल का? नाही तशी सोय. किती लांब येत ना गाव आपलं? 13 किलोमीटर. 13 किलोमीटर. कोणत्या बाजूला? या बाजूला का त्या बाजूला? फलटण तालुक्यात. फलटण तालुक्यात. बरं चालतंय. सगळे 2 दातावर आहेत ना जवळपास? 4 वर? 4 दातावर. कोण 4? ही बाकी 4 दातावर. बाकी 4 दातावर. हा 2 दातावरती आहे. पण हा क्वालिटीमध्ये म्हणजे प्युअर ब्लड लाईनमधनं असल्यामुळं मला वाटतं की तो चांगला वेट गेन केला त्याने. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे फार्मवर? 100. किती? 100. 100. आज किती आणलेले? एवढेच आणले. 8च आणलेले. पण काय बाजार व्यवस्थित दिसायला? काय मागतात आपल्याला परवडलं तर द्यायची. 35ची अपेक्षा 30ने मागायला लागले ते लोक आहे ना. ठीक आहे चालतं प्रथमेश शेठ. आणि अजून किती विक्रीला आहे? ईदसाठी किती आहे? नाही ईदसाठी एवढीच आहे. एवढेच आहेत. शेळ्या वगैरे नाही विकत? शेळ्या नाही. बोरची करड नाही विकत. फक्त तेच तयार करायचे आणि विकायचे. हां. चालतंय धन्यवाद. ठीक है. जो कोई भी इंटरेस्ट रहेगा प्रथमेश भाई से कांटेक्ट करेगा. ब्रीडिंग के लिए चाहिए तो भी चल जाएगा. बिटर आहे का कोणाला? सगळे बोकडे ईदीचे बोकडे आहेत ते. कशाला घ्यायचंय? कशाला वाढवायला. हा प्रजाती वाढवायला. हे बोकड भारी जाईल. वाढवायचं ब्रीडिंगसाठी पाहिजे म्हणलं ते हा 2 दातावर आहे कारण की. आणि आताच कसा आहे तो गट्टू. आणि अंडू पण आहे. बाकीचे काय कच्ची आहे. कच्ची घेऊन गेल्यावरती काय फायदा नाही. प्रजाती वाढायची नाही. आहे तेवढीच राहील. ये जो बकरा है भाई ये प्रथमेश भाई से ये भाई मांग रहे थे. काय नाव पाहुणं आपलं? डॉक्टर विशाल. डॉक्टर विशाल चव्हाण. कोणते डॉक्टर आहे तुम्ही? वेटरनरी डॉक्टर. वेटरिनरी. ते मग काय झालं त्या बोकडाचं? आम्ही 40,000ला 40,000ला मागतोय. ते 50,000. ते 50,000 मानताय. पण सरसकट तर ते 40 मानताय. 40 पण आपल्याला एकच घ्यायचं आहे ना. एकच घ्यायचं आहे. कशासाठी? एक पाळायचा शौक आहे. म्हणून एक असावं म्हणून पाळायसाठी. त्यासाठी बरोबर. आणि वेटरनरी डॉक्टरमध्ये काय काय चेक करता तुम्ही? सर्व सगळेच जनावर म्हणजे स्पेशलिस्ट आहे. हो. कुठं राहिले? मी कोरेगाव तालुक्यात. कोरेगाव तालुक्यात. किती लांब आहेत? इथनं कमीत कमी 40 किलोमीटर. प्रायव्हेट क्लिनिक आहे की विजिट देऊन करता? व्हिजिट देऊन. विजिट देऊन. किती चार्जेस आहे तुमचे? हां. काय चार्जेस? 500 रुपये आहे. 500 रुपये. म्हणजे जनावर किती असो किती आहे? फक्त एका विजिटचे 500 रुपये. रिझल्ट आहे का व्यवस्थित? हा व्यवस्थित आहे. नंबर सांगा बरं डॉक्टर विशाल. आपल्याला काही थया नसती. माझा नंबर आहे 98 60 11 79 74. आणि किती लांबपर्यंत तुम्ही जाऊ शकता? मी कोरेगाव तालुक्यात करू शकतो. त्याच्या पुढे नाही. कोरेगाव तालुक्यापुरताच म्हणजे किती 20 किलोमीटरच्या आतमध्ये? ठीक आहे चालेल. गावाचं नाव काय? मुक्काम नागेवाडी पोस्ट भाडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. थोडं जोरात बोला की. मुक्काम नागेवाडी पोस्ट भाडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. ठीक आहे चालतंय. आता पहिल्यांदाच असं झालं की मला कोणी डॉक्टर भेटले बाजारात. त्यासाठी मी म्हटलं बनवून टाका व्हिडिओ. कारण की कसं गरज असते हो. तुमच्यासारखी माणसं भेटत नाही. नेमकं वेळेला भेटत नाही. बाकी म्हणाले तर पैसे तर माणूस देणार आहे पण वेळेला किंमत आहे ना. आहे का नाही? चालतंय. पण असं तुम्हाला बघून वाटत नाही की तुम्ही डॉक्टर आहे. आपला स्वभावच असा आहे. बरोबर. एकदम राहणीमान साधं आहे. ते पण बघा आमचे पाहुणे आलेले ते बघा ते बांधले. ते दोघं पण डॉक्टरच आहेत. ते मेंढा घ्यायला आलेत. हाऊस म्हणजे हाऊस करणारा माणूस करतोय कसा पण. चालतंय. धन्यवाद विशाल सर. थँक्यू. वेलकम सर. काय सांगतोय पाहुणं? 25. ते मागचं हे 22. 22,000 रुपये 25,000 रुपये भाई. 2 बकरे देख सकते. कीमत थोड़ी सी टाइट है आज. काय सांगतो पाहुणं?
50,000 रुपये. एकाचे का दोन्हीचे? एकाचे. हा होय. कुठनं आले? हा? गाव खेड. खेड. पुण्याचं खेड. कवटी खेड. 2 कितीपर्यंत मागितलं याला? 40 मागितलं. 40 पर्यंत. किती वजनावर असेल? काय वजनावर असेल? वजन नाही सांगता ना आपल्याकडं, आपण मोकून नाही कधी वजन. दात किती आहेत? हा जुळला आहे. जुळला आहे. जुळलं आहे. किती महिन्यापासून पाळले तुम्ही? त्याला वर्षापासून पाळला. हा? वर्षापासून. एका वर्षात एवढं मोठं झालं? हा, एका वर्षात असताना आणलेला. आता 2-3 वर्ष झाला आहे. 3-3-3.5 वर्ष झाले. 3-3.5 वर्ष. चालो बरं झालं असं चालो बरं काय नाव बोलले आपले? नाव कवटी खेड. नाव 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 अजिंक्य दायगुडे. अजिंक्य दायगुडे. नंबर सांगा बरं. 70-20-52-50. हे पण आपलंच आहे का? आपलं. त्याला कितीपर्यंत मागितलं? हा? याला कितीपर्यंत मागितलं? त्याला आता 45,000 मागणी आली आहे. 45,000. 45,000. दिला नाही. नाही द्यायचं. योग्य होती किंमत माझ्या हिशोबाने. नाही तेवढं ना, आपल्याला परवडत नाही तेवढं. आपण घरी सांभाळलं, आपल्याकडे शेरडे. केवढ्याला द्यायचं तो? त्याचं बाबा 50-55 रुपये द्यायचं आहे ना. 60,000 किंमत सांगायचं आपल्याला. 60,000 रुपये सांगायची. वजनाला माझ्या हिशोबाने 90-95 किलो असेल तो. आपण कसं शेरडात असल्यामुळे आपण कधी वजन बघित नाही. किती शेळी आहेत तुमच्याकडे? शेरडा आता 50 शेरडे. 50-60. करड आहे का विकायला? करड असतेच की, आता म्हणजे लॉट सगळा इकडून टाकला नवीन लॉट येणार. कितीला विकलं? करड त्याचे 5-6 5-6 किती महिन्याचं? महिन्या 15. फक्त महिन्याचं? 5-6 रुपये. इथं जिंकता ना. हा का? क्वालिटी आहे म्हणजे. क्वालिटी. चालतंय. अजिंक्य शेट याची काय होईल फायनल तरी पण? 50? हो 50 वरूनच. ते पण तुमचं नाही? नाही ते आपण चालतंय. फिर से कोटा के पैटर्न में बकरा देख सकते भाई, देसी क्रॉस कोटा. काय सांगता मामा याची किंमत? 50,000 रुपये. 50,000 रुपये. कितीपर्यंत मागितलं आहे? 35. शेवट काय आपली अपेक्षा? आपली अपेक्षा 45 पर्यंत. किती वर्षाचं बोकड आहे? 2 वर्षाचं. का गाव कुठलं आपलं? खंडाळा. किती शेड आहेत? 60. विक्रीला अशी बोकडं आहे तर 2-3 आहेत. नंबर सांगा बरं. 9307 9307 38 41 38. 38 41 38. नाव काय बोललं आपलं? सत्यवान काळे. सत्यवान काळे. ठीक आहे, चालतंय. फिरवा बरं त्याला एकदा असं. ठीक आहे. 3 वर्षाचा असेल. 2 का 3 वर्षाचा? 2 वर्षाचा. हाँ चालो 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 चालो. देख सकते हो बड़े बड़े कोटा के बकरे आए हुए, सभी की शो कवर कर लिए. वो उन्होंने अच्छा रिस्पॉन्स दिया. मारत नाही हो, गरीब है. ये मेढे के बच्चे देख सकते हो भाई. इसमें 2 ब्लैक एंड वाइट वाले, ये 2 जोड़ी, ये 2 नर है और पीछे के 2 मादी है. इसको हमने 5,000 रुपये में मांगे और कसाई ने हमको 6,000 रुपये में मांगे, फिर भी दे रहे हैं. 9,000 रुपये एक मेढे की कीमत बता रहे और मादी 7,500 रुपये से. क्वालिटी देख सकते हैं क्या. दो महीने के बच्चे हो. पाहुणे घेतलं का हो तुम्ही? हो घेतले. हे मेंढीचं करडू केवढ्याला पडले? 7,500. काय खोटं बोलतं? 5,500ला आले ते. 6,500 रुपये. कुणाकडनं? हां 6,500 रुपयाला. आणि ते मागचं ते मेंढीचं दुसरं नर आहे का मादी? ती नरे नर आहे. हा पण नर आहे ना? नरे ते दोन्ही हे लय माग झालं पण. जातील आहे ना. काय ते स्पेशल? माडगे जाते. माडगे आहे. आणि ही करड करलं घेतलं 5,000 रुपयाने. कशासाठी? पाहायला. कधी विकणार? हां 2-3 महिन्याने. 2-3 महिने. दसऱ्याला कुठं आहे गाव आपलं?
करडी कशी 5 ने पडली का? करड बोकड 5,000 रुपये. ते घ्या की त्यांची लक्ष दोन मिनिटं. लय भरी हा मग झालं वय. कोणता चॅनल आहे? ऐसे लाइव स्टॉक. क्या बोले? फक्त सांगा किंमत सांगा फक्त. 10,000 रुपये. पाड बोकड. दोन्ही बोकड. काय म्हणता बाबा? केवढंच आहे? सांगा 50,000 रुपये. विचारतोय वस्तू चांगली म्हणून विचारलं मामा. विचारायला पैसे लागतात का? ₹50,000 मांग रहे. 50,000. बीटल का बकरा है, ब्राउन कलर में. सात मादे का नाही भाऊजी नको दाखव. नारळ कोणता आहे? नारळ कोणता? 2 नर्व आहेत. काय जुलाब लागलेलं पाळे न्यायचे. कमत होईल का? हा आता झाला. ऊन आलंय बघ, डोक्यावर सूर्य आलाय. बोल पटकन द्यायचंय का? 5 मिनिटात निघायचं आम्हाला. मग कसं होईल? साडे लांगड्याला सांगतोय तू. कमतलं देतो का सांग? 100 वर. किती? 100 एवढ्या लांबचं कुठं सांगतो? 100 कमत. द्यायचं देतोय का? 100 कमतचा बोल. मी 100 लंगड्याचा असू दे. तू लाख म्हणन. तुझी वस्तू आहे, तू लाख म्हण. मा खिशात पैसे मी आहे तेवढेच म्हणणार तुला. बरोबर का नाही? घेतो का? चल बोल. किती? 7,000 रुपये जोडी. गावरान आहे ना? लांब कानाची. पाड बोकड है का? दोनों बोकड़ 7,000 रुपये। आपको बाजार समिति में पिलर्स के बाजू में वहाँ पे भी एक नल लगा है, यहाँ पे भी एक नल लगा है, जिसमें पानी भर के बॉटल से या फिर डायरेक्ट किसी बर्तन से तुम जानवरों को पिला सकते हो। खुद भी उसमें फ्रेश होने के लिए यूज़ कर सकते हैं, काफ़ी यूज़फुल है। अभी यहाँ पे बाजार समिति के नल लगाए हुए, कई सारे नल लगाए थे। अभी मेरे को तो 2 दिख गए, लोग अभी उसका भी इस्तेमाल कर रहे हैं।